एन इन्फिनिटीमध्ये मी आधी जावा फुल स्टॅक केलं होतं आणि प्रसाद सरांचं गायडन्स खूप मिळालं होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं होतं की ते टेक निहोंगोची बॅच स्टार्ट करत आहेत, त्याच्यामध्ये जॅपनीज हे ते शिकवणार आहेत. आणि मला जॅपनीज म्हणजे ॲनिमी कार्टून्स वगैरे, त्याच्यामुळे आधी मला जॅपनीजमध्ये इंटरेस्ट होता, म्हणून मग मी एक ओळखीचे सर असल्यामुळे मी इथे जॉईन केलं. आणि त्यानंतर सरांचं जे लेक्चर्स होते ते म्हणजे ते जेव्हा शिकवायचे ना, म्हणजे अगदी असं आपल्याला मला लगेच ग्रास्प व्हायचं आणि नेक्स्ट डे पण ते झालेल्या सेशनची रिव्हिजन घ्यायचे. मग त्याच्यामुळे मला ते इझी पडलं जॅपनीज. मी असे बरेच फीडबॅक ऐकले होते की जॅपनीज खूप डिफिकल्ट आहे, पण तसं मी प्रशांत सेंसे इकडे जेव्हा शिकायला आले तर मग तसं मला ते जाणवलं नाही, खूप इझी गेलं. म्हणजे फक्त टेक्निकल असणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे टेक्निकल इम्पॉर्टंटच आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याकडे जर एक्स्ट्रा स्किल असेल ना तर आपल्याकडे ऑप्शन्स अजून ओपन होतात जास्त. आणि त्यामध्ये जॅपनीज एक वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे आपले करिअर अपॉर्च्युनिटीज वाढवण्यासाठी.